वळूया इतर बातम्यांकडे। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा हा वादात सापडलेला आहे। अष्टविनायक मंदिरे सरकार विरोधामध्ये एकवटलेली आहेत। देवस्थानांच्या इनाम जमिनींवर नेमका कुणाचा डोळा आहे, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। छत्रपतींनी दान केलेल्या जमिनी या कुणाला हव्यात असाही प्रश्न हा उपस्थित झाला आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं महायुतीला सरकारला हा सवाल उपस्थित केला गेला आहे। देवस्थानांच्या बाबतीमध्ये ज्या काही इनाम जमिनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व पुढे पेशवाईच्या काळामध्ये या देवस्थानांनी दिल्या गेल्या होत्या, त्यामध्ये देवस्थानचा असलेला हक्क संपूर्णपणे काढून देवस्थानांच्या विरोधात हे असलेलं कटकारस्थान कायद्याच्या माध्यमातून जे काही शासन आणत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत। हा कायदा यातनं देवस्थानाचंच नाव सातबारा उतार्यावरून जाणार आहे। तर आमची मागणी अशी आहे की देवस्थान जमीन सातबारा उतार्यावर विक्रीस तहकूब असल्यामुळे देवस्थान जमिनी या अहस्तांतरणीय असाव्या। देवाची जमीन देवाच्याच नावावर राहावी, सर्व हक्क देवस्थानच्याच अखत्यारीत असावे अशी आमची मागणी आणि हा कायदा ताबडतोब रद्द करून देवस्थानची जमीन देवस्थानच्या ताब्यात कशी राहील याचा सरकारने प्रयत्न करावा, अन्यथा देवस्थान बंद पडायची पाळी येईल आणि हिंदू समाजात निश्चित आक्रोश वाढेल असं आम्हाला वाटतं।